सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण थांबवा या मागणीसाठी 2 दिवसाचा संप बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे। 15 आणि 16 मार्च या दिवशी सर्व बँका बंद राहणार आहे। सार्वजनिक क्षेत्रात बँक मजबूत करा, खासगीकरण करू नका अशी मागणी युनायटेड फॉर्म ऑफ युनियन बँकने केली आहे। या संपामुळे सोमवारी जिल्ह्यातील सर्व बँका बंद होत्या। केंद्र शासनाने सरकारी बँकांचे खासगीकरण करायला सुरुवात केली आहे। याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात याबाबत घोषणा केली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण न करता त्यांना मजबूत करा, थकीत कर्जे वसूल करा, तसेच या बँकांचे खासगीकरण केल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीच्या सुरक्षिततेवर हल्ला होणार आहे, म्हणून सर्व बँकर्सनी याला विरोध केला आहे। सोमवारी याबाबतचे निवेदन पालकमंत्री देण्यात आले। त्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामागील भूमिका व्यक्त केली आहे। मागील काळात खासगी बँका अधिक कार्यक्षम असत्या तर त्या का कोलमडल्या आहे? थकीत कर्जाचे डिफॉल्टर हे खासगी कॉर्पोरेटर्स आहेत आणि आता सरकारी बँका त्यांच्याकडे कशाला सोपवण्याचा असा प्रश्न सर्व बँकर्सनी उपस्थित केला आहे। बँकर्सनी पुकारलेल्या या 2 दिवसीय संपामुळे शहरातील विविध बँका बंद दिसून आल्या होत्या। हा 2 दिवसीय संप फक्त बँक विजयीसाठी नाही तर आपल्या देशाने कोणत्याही बाबतीत आर्थिक स्तर गमावू नये आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका शहर आणि ग्रामीण भागात ठेवणे शक्य होईल। एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था चांगली राहावी यासाठी सार्वजनिक बँकेचे खासगीकरण करू नये अशी मागणी बँक युनियनचे संयोजक सुभाष सामदेकर यांनी केली आहे। UABUच्या अमरेलाखाली आम्ही आज हा संप पुकारलेला आहे 15 आणि 16 मार्च 2021। यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं, मुख्य मागणी सांगितली प्रायव्हेटायझेशन होऊ नये। या करताना आपले भारतीय नागरिक, आमचे बँकेचे कास्तकार, ग्राहक यांची सुविधा पूर्णपणे चांगली व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही आमचे कर्मचाऱ्यांची देखील सेवा शर्तीचा विचार करता आम्ही आमचं आयुष्य देखील सुखरूपपणे बाहेर काढावं, चांगलं काढावं, आमचा परिवार चांगला राहावा हा उद्देश समोर ठेवून आज हा संप पुकारलेला आहे। यामध्ये कुठल्याच पगारवाढ किंवा दुसरी कुठलीही सेवाची आमची मागणी नाही। आणि प्रामुख्याने जेव्हा बँक प्रायव्हेट होईल तर या ठिकाणी ग्राहकांना निश्चितपणेच कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल। उदाहरणार्थ खातं उघडताना निदान 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये उघडून खातं उघडावं लागेल। त्यांचे चार्जेस जे असतील ते चार्जेस पे करावं लागेल। ATMचे चार्जेस असतील ते ATM त्यांना पेमेंट करून ATM घ्यावं लागेल। ATMची प्रत्येक वर्षी रिन्युअल फी राहील जी आम्ही आज फ्री ऑफ चार्ज देतो आहे। आणि हे करत असताना आम्ही जी संप पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही जिंकावं हा उद्देश नाही। भारताची हार होऊ नये, भारताची अर्थव्यवस्था चांगली राहावी, सुदृढ राहावी आणि आम्ही फायनान्शियल सैनिक त्यामध्ये समर्थपणे उभं राहू ज्या योगे भारत आत्मनिर्भर होऊ शकेल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।